प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपण बघतोय लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे पार्थची एंट्री बघा कशी झाली आणि मग त्याला ते बाकीचे सगळे प्रसंग आठवत आहेत की त्याने दिलेला गजरा काव्याने कसा छान माळा होता केसामध्ये ते त्याला आठवतंय. तो हसतोय आणि इकडे काव्या मात्र छान झोपले बरं का प्रेक्षकांनो. तर नंदिनीचे सुद्धा तिकडे तसेच हाल आहेत. नंदिनी सुद्धा आवरून येते. तर तिला आठवतंय जीवाने कसे तिच्यासाठी गजरे घेतले होते आणि ती दादाचं खूपच प्रेम आहे तुमच्यावर असं म्हटलं होतं. ते सगळं 100चे गजरे घेतले होते त्याने. ते सगळे प्रसंग नंदिनीला आठवत आहे तिकडे आणि ती सुद्धा अशी म्हणजे आठवणीत हरवली आहे बरं का जीवाच्या. आणि त्याला परत आठवतं की कसं तिला आठवतं की त्याने कसा घास वगैरे भरवला होता. तर इकडे अजून की नाही ही काव्याना छान झोपली आणि तिच्या चेहऱ्यावर ऊन येते त्यामुळे ती अशी डोळ्यावर हात घेते आणि मग पार्थच्या लक्षात येते की तिकडनं त्याला म्हणजे त्या खिडकीतून तिच्या चेहऱ्यावर ऊन येते म्हणून तो असा हात आडवा घालतोच आधी आणि मग त्याच्यानंतर हात आडवा घालून झाल्यानंतर परत ऊन जातं. मग ती व्यवस्थित झोपते. मग परत ऊन येतं हात काढल्यानंतर मग तो सरळ उभाच राहतो तिथे. असं छान त्यांचे क्यूट मुवमेंट चालू आहेत दोघांचे पण म्हणजे ऑलरेडी तिघांचे म्हणूया दोघांचे. कारण पार्थ काव्याच्या इकडे आठवणीत आहे आणि तिकडे नंदिनी जीवाच्या आठवणीत आहे. म्हणजे तिला ते प्रसंग आठवत आहेत जुने की कसं बुलेटवरून गेले होते ते दोघं जण. ते सगळं प्रसंग आठवत आहेत. अशी छान स्टोरी सुरुवातीला अगदी बिना डायलॉगची स्टोरी रंगवले बरं का. बघतानाच खूप आपल्याला जाणवतं की कसं त्यांनी अभिनयातून ते क्षण फुलवलेत. मग पार्थ असा खाली बसतो. काव्या त्याच्या डोक्यावर आपटलेली कसं त्याला ते जिन्यावर आपटलेली ते कळतंय. वॉलेट कसं तिनं स्वतःहून दिलेलं असतं. हे सगळे प्रसंग पार्थला इथे आठवत आहेत. परत तो उन्हाशी खेळतोय असं की जसं उठतोय तेव्हा काव्या परत डिस्टर्ब होते. मग सरळ तो पडदा ओढून टाकतो तिकडनं. आणि इकडे जीवाच्या आठवणीत परत नंदिनी ते हरवलेलीच आहे. चकाचक बाई कसं नाव सेव्ह केलेलं असतं ते सगळं आठवतं आहे. परत नावाची आठवण जीवा नाव कसं पडलं ते सांगितलेलं असतं ते सगळं आठवतं आहे. असे सगळे प्रसंग चालू आहेत. इकडे बॉडी क्रीमवरनं जे काही त्यांचं भांडणं होत असतं ते सगळं आठवतं आणि पण शेवटी आठवतं की काव्या कशी त्याच्याशी खोटं बोलले हे सगळं पार्थला आठवतं आहे. तर इकडे जीवा आणि नंदिनीचा फोटो ती एकत्र असताना बघते असा आणि ती त्या फोटोला फ्रेमला हातात घेऊन प्रेमाने बघते त्या फोटो फ्रेमकडे. नंदिनीची गाडी हळूहळू रुळावर येते असं म्हणायला हरकत नाही. बघूया आता पुढे काय काय होतंय ते. प्रेक्षकांनो पार्थ तिथे ब्रेकफास्ट करत बसला आणि काव्य तिकडनं आतनं चावल घेते बघा. तर कॉफी घेऊन आल्यानंतर इकडे पार्थ विचारतो तुम्ही कल्पना ते कुठे गेल्या. तर त्या मावशी सांगतात कल्पना ते गावी गेल्यात म्हणून त्यांनी मला पाठवलं असं म्हणून. आणि मग पार्थ त्यांच्याकडे बघतो आणि मी कॉफी सांगितलीच नाही असं म्हणतो. आणि त्या मावशी मग लगेच काव्याकडे इथे बघतात काय सांगू असं विचारतात खुणेनेच. आणि मग काव्याताईने तुम्हाला कॉफी द्यायला सांगितली असं ते या म्हणतात. आणि मग पार्थ बघा काय रिॲक्ट करतोय. पार्थ पिल का काव्याच्या हातची कॉफी. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तो एकदा कॉफीकडे बघतो आणि एकदा असं तिकडे बघतोय. तर पार्थ ना हळूच काय कॉफी उचलतो बरं का आणि पिणार तेवढ्यामध्ये ना तो काहीतरी आठवतं त्याला. मग इकडे हे आता तरी काहीतरी रिॲक्ट करू देत असं इकडनं काव्या म्हणत असते. आणि मी कॉफी पाठवले म्हटल्यानंतर नक्की कॉफी पितील हे असं म्हणून तिला इथे विश्वास वाटत असतो बरं का. पण प्रेक्षकांनो बघा थोड्या वेळ मजा बघा. काव्याने कॉफी केले म्हटलं पार्थ एकदम सांगतो नकोय मला कॉफी असं म्हणून. कॉफी आवडते मला पण आज नको आहे असं तो म्हणतो. आणि मग त्या मावशींना काव्याकडे बघत राहतात. तर काव्या त्यांनाच तिथे थांबा म्हणून घेऊन आणू नका म्हणून सांगते कॉफी आणि तिकडनंच ती खुणेनं सांगते. आणि आता प्लीज प्या म्हणून सांगा असं काहीतरी खुणावते ती. आता बघूया पुढे काय होतं ते. तर त्या तिथनं हालत नाही हे बघून ना पार्थ त्यांच्याकडे बघतो आणि काव्याकडे बघतो. काव्या तिकडनं खुणेनं सांगत असते. मग काव्यानं हळूच खाली लपते आणि आता पार्थला की नाही कळत नाही की नेमकं काय बघताय तिकडे असं विचारतोय. नको मला कॉफी घेऊन जावा थँक्यू. मग आता शेवटी नाईला जाणे त्या मावशी कॉफी उचलून येतात बरं का. आणि मग इकडे काव्याना आपली बांधलेली ओढणी काढते आणि आता बघा कशी तरा बाहेर येते. आता बघा मजा पुढे कशी होते ती. डायरेक्ट येते आणि हाताची घडी घालून ना पार्थकडे बघत उभी राहते. तर पार्थ ना आपलं तिच्याकडे लक्ष नाही आहे. मी खातोय याचं असं दाखवतोय. आणि मग तो विचारतो काय हवंय. तर काव्या म्हणते उत्तर हवंय मला. तर पार्थ म्हणतो कसलं. काव्या विचारते का चिडलाय तुम्ही माझ्यावर. मी मग आणखीन कोणी. अंजलीताई मगाशी इथे होती आता ती आत गेली आहे. सो मीच आहे इथे एकटी तुमच्यासमोर आणि तुम्हीच आहात एकटे माझ्यासमोर. मग मी तुम्हालाच विचारणार ना. मी मस्करी करायच्या मूडमध्ये अजिबात नाही आहे. का नाही आहात तुम्ही. म्हणजे बघा मस्करी केली की तुम्ही म्हणताय नका करू आणि आता करत नाही आहे तर करा. काय चाललं आहे प्रॉब्लेम काय आहे तुमचा असं म्हणून पार्थ विचारतो. तर काव्या म्हणते माझा प्रॉब्लेम हा आहे की मला अंदाज आला की पार्थ देशमुख माझ्यावर चिडलेत.
ते का चिडले त्याचंच उत्तर मी तुमच्याकडे मागते. तर सो प्लीज तुम्ही मला पटकन सांगा की तुम्ही का चिडलाय माझ्यावर. तर लगेच पार्थ म्हणतो, हा प्रश्न ना तुम्ही जरा स्वतःला विचारून बघा ना. विचारा जरा स्वतःला की मी का चिडलोय तुमच्यावर. ते मी चिडण्यासारखं तुम्ही काही केलं आहे का, ते आठवा जरा. तुमची काही चूक झाली आहे का वगैरे असं तो कोड्यात टाकूनच बोलतोय बरं का पार्थ. आणि मग काव्या जरा बारक्या मांजरीसारखे बारीक डोळे करते आणि विचारते, माझी चूक असं म्हणून. पार्थ तिकडे खात खातच आपलं बोलणं चालू आहे त्याचं. तर काव्या म्हणते, नाही मी तरी काही नाही. एक मिनिट. मी म्हणजे बघा, मी तुम्हाला हवं तसं तुमच्याशी बोलते, म्हणजे मला हवं तसं तुमच्याशी बोलते, याचा तुम्हाला राग येतोय का. तर नाही, त्याचा राग तुम्हाला येत नसेल ते शक्य नाही आहे असं काव्या स्वतःशीच म्हणते. नाही, माझं सगळंच बोलणं तुम्ही असं हसण्यावर घेता ना, आणि तरी तुम्हाला चिडलेलं बघितलेलं नाही आहे मी. गाडीत मी तुमच्या गाडीत बसत नाही म्हणून चिडलाय का तुम्ही माझ्यावर. नाही, तरी पण तुम्ही नाही चिडलेला, ते पण कारण नसणारच ना असं स्वतःशीच म्हणते बरं का. आणि मग म्हणते एकदम, पार्थ बास आता सांगा हा का चिडलाय तुम्ही माझ्यावर असं म्हणून. बोला ना असं म्हणत ना ओरडतच असते. तोपर्यंत आता मानिनी येत आहेत. काय झालं असं विचारतायत आणि मग त्या पार्थकडे आणि काव्याकडे बघतायत. पार्थला विचारतायत, काय रे तू चिडलायस, काय झालं. मग त्याच्यात पार्थ म्हणतो, मंदिरात गेली होतीस का तू. तर मानिनी म्हणतात की हो घ्या ना प्रसाद घ्या. मग दोघेजण प्रसाद घेतात. देवीच्या देवळात जाऊन आले, दर्शन छान झालं, पण असं म्हणत त्या बसतात. मग पार्थ विचारतो, पण काय. मग त्याच्यानंतर मानिनी जे काही सांगतात ते बघून शॉक बसतो. त्या म्हणतात, देवळातून निघाले होते त्यावेळेस मला प्रसन्न वाटलं होतं, पण हे नवीन बाहेरचं प्रकरण कळलं आणि मग भीती वाटायला लागली. मग काव्या पण विचारते, कसलं प्रकरण, काय झालं. मग त्याच्यानंतर, तुला नाही माहीत, अरे हे शेजारचे देशपांडे काका आहेत ना, त्यांच्या आपल्या शेजारचा बंगला, त्यांच्याकडे ना काल रात्री चोरी झाली. हे ऐकल्यानंतर इकडे हिचे डोळे बघा कसे मोठे झालेत काव्याचे, कारण तिच्यावर हल्ला झालेला असतो. मग काव्या इकडे पार्थकडे हळूच बघते. पार्थ म्हणतो, चोरी. मग मानिनी म्हणतात, हो रे, देशपांडे काका एकटेच असतात अगं, म्हणजे त्यांची बायको गेल्यापासून ना ते एकटे असतात आणि त्यांची मुलं परदेशी असतात. पण मी असं ऐकलं होतं की काल 2 चोर आले, डायरेक्ट बंगल्यात घुसले त्यांच्या. काकाने अडवण्याचा प्रयत्न केला, पण ते चोर ना त्यांनी टॉर्च मारला डोक्यात आणि घरात जेवढी काही कॅश होती ना तेवढी सगळी घेऊन पळाले. आणि आता काव्याला आणि पार्थला टेन्शन येते, कारण त्यांनी लपवलेलं असतं ना तिच्यावर हल्ला वगैरे झालाय ते. मग पार्थ एकदम विचारतो, बरे आहेत ना ते. मग मानिनी काकू म्हणते, हो बरे आहेत, त्यांचे नातेवाईक आले. तर मी आपल्या नवीन सिक्युरिटीवाल्याला पण सांगितलं थोडंसं लक्ष ठेव म्हणून, कोण येतंय कोण जातंय त्यांचं लक्ष असायला हवं ना. आणि मग त्याच्यानंतर मानिनी काकू म्हणतात, म्हणजे मानिनी म्हणतात, एक तर तो नवीन दिसतोय मला, सुरेश आता गेले कुठे. हा प्रश्न विचारल्यानंतर पार्थ आणि काव्या दोघं एकमेकांकडे बघतात, कारण ज्या वेळेला काव्यावर हल्ला झालेला असतो त्यावेळेला जीवाने एकाला काढून टाकलं असं म्हणून सांगितलेलं असतं ना. ते या दोघांना आता आठवतं. आता उत्तर देणार काय, तर लपवलेलं सगळं सांगायला पाहिजे. म्हणून मग ते काय करतात, काहीच बोलत नाहीत त्याच्यावर. आणि मग मानिनी विचार करतात, काय रे काही झालंय का असं विचारतात दोघांना. पण मी काय विचारते दोघांना असं म्हणून विचारतात. दोघं एकमेकांकडेच बघतायत. आणि आता एकदम आता उत्तर काय देणार हा प्रश्न सगळ्यांना दोघांना पडलेला आहे. बघूया काय उत्तर देतात ते. निदान सांगतात का काव्यावर हल्ला झालेला. प्रेक्षकांना इकडे वसू आत्या रम्याला विचारते, मी काय विचारते तुला, रम्याचं लक्षच नाहीये. रम्या आपली स्वतःचा मेकअप करण्यात इकडे बिझी आहे बरं का. वसू आत्या म्हणतात, मी तुला मगासपासून विचारते, सांगणार आहेस का मला. अगं तू त्यांच्या 1 मंथ सेलिब्रेशनला नेमकं काय करणार आहेस तू मला मारे सांगितलंस की तू प्लॅन कर म्हणून, पण मी मानिनी आणि नंदिनीला कन्व्हिन्ससुद्धा केलं, पण तू मला तुझा प्लॅनच काय सांगतच नाही आहेस. रम्या काहीच बोलत नाही. शेवटी वसू आत्या तिच्या जवळ जातात बरं का, आणि म्हणतात, रम्या अगं बोल ना. हां बाई, मला ऑफिसला जायचं आहे, उशीर झाला. मग वसू आत्या म्हणतात, उशीर झाला आहे मग रात्री लवकर झोपावं ना. रात्रभर त्या पाठच्या सोशल मीडियावरती जे काही घुसमळत असतेस ना, त्यापेक्षा लवकर झोपलीस ना तर लवकर उठशील. मग आता तू मला सांगणार आहेस का तुझा प्लॅन काय आहे ते, का आवरतच बसणार आहेस तुझं. रम्या अगं बोल माझ्याशी. तर रम्या काहीच बोलत नाही आहे. रम्या पिसपिस करते, थांब बाई मला तयार होऊ दे असं म्हणत ती लायनर लावत असते बरं का. कशाला तयार व्हायचं आहे, दिसतेस ना एवढी सुंदर, तू मला आधी प्लॅन सांग. तर त्याच्यानंतर त्यांचं 1 मंथ सेलिब्रेशन कसं स्पॉइल होणार आहे ते सांग मला आधी. आणि प्रेक्षकांना बघा, नाही म्हणजे नक्की कुणाला त्रास होणार आहे, नंदिनीला होणार आहे का काव्याला होणार आहे, आणि कुणामध्ये भांडण होणार आहे. आणि हे सगळं बोलताना त्या हात हलवतात आणि त्यामुळे रम्याचं लायनर इथं फिसकटतं. आता रम्या बघा कशी रिॲक्ट करते, आई तू माझं लायनर बिघडवलंस. त्या म्हणते, त्यात काय एवढं पुसून टाक. मग रम्या म्हणते, त्यात काय एवढं, तू बरी आहेस. नाही अगं एका मुलीचं लायनर बिघडणं म्हणजे 20 मिनिटं पाण्यात गेली. मग त्याच्यानंतर वसू आता, काय गं बाई असं म्हणतात, अगं ऑइल लाव आणि नीट कर. मग रम्या म्हणते, ऑइल लाव आणि तेलकट करू चेहरा, मग टिश्यूने पुसून टाक. असं सगळं त्यांचं चालू आहे दोघींचं. बिचारी रम्या बघा, रम्याची पुढे कशी नंदिनी मजा करणार आहे. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, कारण शेवटी नंदिनी मजा करते बरं का रम्याची.
रम्या म्हणते तुझ्यामुळे उशीर झालाय, पार्थ निघून गेला तर काही निघून बिघून जात नाही, काव्यासाठी थांबतोय ना तो 15 मिनिटं, मग तुझ्याशी थांबेल, माझ्याकडे रागात बघण्यापेक्षा आवर स्वतःचा, असं म्हणून वसू आत्या परत इथे येऊन बसतात. ही मुलगी म्हणजे ना खरंच नुसता नट्टापट्टा करायला पाहिजे, पण मी काय विचारते ते मात्र काय सांगत नाही असं वसोत्या म्हणतात. तर इकडे मानिनी परत हाक मारतात, पार्थ अरे सांग ना सुरेश दादा कुठे आहेत, असा प्रश्न मानिनी विचारतात. आणि पार्थ असा गप्पा बसतो आणि तो म्हणतो सुरेश दादा गावी गेलेत असं म्हणून तो सांगून टाकतो. तोही इथे लपवतो बरं का. 1 महिन्यासाठी गावी गेले ते, म्हणून नवीन सिक्युरिटीवाला ठेवला असं म्हणून तो काव्याकडे बघत बघत सांगतो. तर बरं ठीक आहे, आता काय तू जाताना जरा त्याला सांग हा की नीट लक्ष ठेव असं म्हणून त्या निघून जातात. आणि आता बघूया काव्या कशी पार्थला म्हणते, पार्थ मी काय म्हणत होते, परवा माझ्यावरती हल्ला झाला हे आपण मानिनी काकूंना सांगूया का. तर पार्थ बघायला लागतो. तर काव्या म्हणते नाही मान्य आहे मला, मीच तुम्हाला सांगितलं होतं की सांगू नका म्हणून, पण आता मलाच असं वाटतं की निदान मानिनी काकूंच्या कानावर तरी आपण हे घातलं पाहिजे, उगाच त्यांना नंतर कळलं ना तर हट होतील त्या. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो हे सगळं लपवायच्या आधी ना विचार करायला हवं होतं असं बोलतो बरं का. आता विचार करून काय फायदा असं विचारतो. आणि मग काव्यानं त्याच्याकडे बघत राहते त्याच्या ह्या वाक्यावर. प्रेक्षकांना आता तरी काव्याच्या डोक्यात प्रकाश पडेल का, तुम्हाला काय वाटतं की पार्थ सांगेल का तो का चिडलाय वगैरे. आणि मग तो असं बोलतो आणि तिथनं उठून जातो बरं का. मग आई बाबा त्या रात्री खूप रात्री उशिरा आले, त्यांनाच काय घरातल्या बाकी कुणाला काहीच माहिती नाही आहे, म्हणजे कुणाला काही कळायच्या तो माणूस कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे. शेवटी ना देशमुखांच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे, काय करू, कोणाला अप्रोच होऊ हा विचार इकडे पार्थ करतोय. पोलिसांना कळलं तर बाबांना म्हणजे कळेल. आणि मग तो ना त्याच्या मित्राला एका फोन लावतो. हाय विशाल असं म्हणतो, कसं आहेस तू. आणि मग तो बोलता बोलता म्हणतो की मला ना एक मदत हवं होती, माझं एक काम होतं तुझ्याकडे. मला ना काय झालं म्हणजे एक चोर घुसला होता आमच्या घरी. सो मला तुझ्या अरे नाही म्हणजे पकडायचा प्रयत्न केला होता पण तो निसटून पळून गेला. मला ना तुझी मदत हवी आहे. तुझी बँक ना याच रोडला येते ना, म्हणजे घराशेजारी येते ना, तर मग त्या तुझ्या बँकेचं CCTV फुटेज हवं होतं एक्सटेरियरचं बाहेरचं, जरा मिळेल का. नाही ना आमचा CCTV त्यावेळेला खराब झाला होता वगैरे असं तो सांगतो. नाही तर मी हवं ऑफिशियल लेटर देतो किंवा ईमेल वगैरे पाठवतो तुला. तर ग्रेट विशाल असं म्हणतो तो. म्हणजे आता येस थँक्यू. आता त्या CCTV फुटेजद्वारे तो कोण चोर आहे तो कळेल का प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं. कारण तो चोर नसून तो नंदिनीला मित्र मारायला आलेला असतो तो असतो ना. तर इकडे बघा मजा आता कशी होते. पार्थ ना तो फोन संपवतो आणि गाडीमध्ये बसतो बरं का. तोपर्यंत ना प्रेक्षकांना धाडकन दरवाजा वाजल्याचा आवाज येतो. आणि मग पार्थ काय म्हणतो किती उशीर रम्य असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर काव्या म्हणते चला उशीर होतोय असं बोलते बरं का. आणि मग पार्थला शॉक बसतो आणि इथे आनंद पण व्हायला पाहिजे, पण त्याला ते शॉक बसतो की काव्या त्याच्या गाडीत स्वतःहून बसली आहे म्हणून. आणि आता तो 2 मिनटं रिॲक्ट काहीच करत नाही, तो गप्पच बसलाय तिथे. आणि तुम्ही असं विचारतो तो माझ्या गाडीत काय करताय. हा प्रश्न ऐकून काव्या लगेच म्हणते घ्या गाडीत तुमच्या बसत नव्हते तरी प्रॉब्लेम, आणि आता आज बसली तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे. नाही तुम्हाला ना रिक्षा मिळेलच असं म्हणून लगेच पार्थ म्हणतो, किंवा कॅब आहेच की तुमच्यासाठी असं म्हणतो बरं का. पण नेमकं आता माझ्या गाडीत कसं काय. तर लगेच अरे वा तुम्ही तर माझ्यापेक्षाही खडूस उत्तर देऊ शकता, खडूस बोलू शकता असं काव्या म्हणते. आणि म्हणते पार्थ तुम्हाला आवडलेलं नाही आहे का मी तुमच्या गाडीत बसलेलं, हे पण तुम्हीच ठरवणार का असं पार्थ म्हणतो. आणि काव्यांना तिकडे त्याचं उत्तर ऐकून मनातल्यानं हसते बरं का. आणि म्हणते सरप्राईज आवडत नाहीत का तुम्हाला. तर लगेच पार्थ म्हणतो कसं आहे सरप्राईजेस आवडतात मला, पण हल्ली ना माझं नशीब इतकं खराब आहे की मला फक्त शॉकच बसत आहेत. मग त्याच्यानंतर इकडे काव्या म्हणते झालं तुमचं परत सुरू, तुम्ही एकदाचं सांगून टाका ना का चिडलाय तुम्ही माझ्यावरती, काय केलंय मी. तर पार्थ म्हणतो तुम्ही काय केलंय असं विचारतो बरं का. आणि म्हणतो तुम्हीच आठवा तुम्ही काय केलंय ते. तर काव्या ते आठवून बेजार झाले बरं का, तिला काहीच आठवत नाही. ती म्हणते नाही हो पार्थ हे बघा मला खरंच कालपासून मी आठवण्याचा प्रयत्न करते हो, मी विचार करते पण मला काहीच नाही आठवत आहे, काहीच कळत नाही आहे, काही आठवत नाही आहे, तुम्हीच सांगून टाका आणि मोकळे व्हा ना. तर लगेच पार्थ म्हणतो त्यापेक्षा ना तुम्हाला दाखवतोच ना चला असं म्हणून. मग काव्या विचारते कुठे चाललोय आपण. तर पार्थ म्हणतो का घाबरला तुम्ही. तर काव्या म्हणते नाही घाबरले असं नाही, पण जस्ट एक माहिती पाहिजे ना, जनरल विचारलं आपण कुठे चाललोय माहिती हवं म्हणून. तर पार्थ म्हणतो तिथेच चाललोय जिथे तुम्ही रोज जाऊन बसता. आणि मग काव्या विचार करते पण लगेच पार्थ म्हणतो तुमचा क्लास असं म्हणून. आणि मग ती म्हणते रम्या नाही आली अजून, म्हणजे काय लगेच काच ओव्हरती करतो ना पार्थ तिकडनं. आणि मग रम्या नाही आली तर पार्थ म्हणतो येईल तिची ती, आपण जाऊया, तसंही तुम्हाला उशीर होत असेल ना क्लासला जायला असं म्हणून, क्लासला सोडतो असं म्हणून निघून जातो. तर आता बघा रम्याची मजा कशी होते. रम्या इकडे धावत खाली येते आणि नेमकी ती पळत असे तोपर्यंत नंदिनी तिला इथे सावरते.
अगं अगं सावकाश रम्या, जरा जपून पावलं टाक, नाही तर तोंडावर पडशील, असं नंदिनी म्हणते बरं का. तर रम्या अशी चिडून बोलते आणि म्हणते, मला ना आता खरंच उशीर होतोय नंदिनी, नाहीतर ना तुला मी बरोबर उत्तर दिलं असं. तेच उशीर कसा काय झाला तुला? नाही म्हणजे एरवी म्हणत असतेस का लेट उठलीस का तू? नाही तूच म्हणतेस ना आम्ही लवकर झोपते आणि लवकर उठते वगैरे, म्हणून विचारलं. आणि असंही तुला आवरायला वेळ नाही मिळाला हे तुझा चेहरा बघून कळतच आहे बरं का. मग लगेच ती चेहऱ्याकडे बघते रम्या आणि म्हणते, नंदिनी लगेच म्हणते, असं तू जा जा निघ, तुला उशीर होतोय ना आणि कॅब मिळणार नाही तुला नाही तर, असं म्हटलं. रम्या म्हणते, कॅब? आणि मी? तू विसरतेस का गं नंदिनी? माझं पार्थ मला रोज बरोबर घेऊन जातो ऑफिसला, त्याच्या बाजूला बसून जाते ना मी, माहिती आहे ना तुला. तर हे नंदिनी म्हणते, हे असं करतेस बघ, तूच सांगितलेली ससा कासवाची गोष्ट तू विसरून जातेस. आणि मग रम्या म्हणतेस, कसली गोष्ट? मग नंदिनी म्हणते, अगं ससा कासवाची गोष्ट. आणि मग नंदिनी कशी म्हणते, आज काय झालं माहिती आहे का, ससा बसला मेकअप करत आणि मग केव्हाच गाडीत बसून निघून गेलंय. आणि हे ऐकल्यावर रम्याला बसलाय 440चा झटका बरं का प्रेक्षकांनो. ती अशी शॉक होऊन बघते नंदिनीकडे. आता रम्या काय करणार, ह्याचा बदला कसा घेणार, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. इकडे काव्याचे प्रयत्न कसे चालू आहेत बघा. काव्या म्हणते पार्थला, गाडी छान आहे तुमची पार्थ, असं म्हणून मायलेज किती देते जसं काहीला सगळंच कळते बरं का त्याच्यातलं. आणि ती एकदम गप्प बसते कारण पार्थ काहीच बोलत नाही. पार्थ, बरं झालं मी आज तुमच्या गाडीतून आले, क्लासला जाते ते, बाहेर किती ऊन आहे बघा, असं म्हणून म्हणते. लगेच रिक्षाने गेले असते ना तर लगेच घामाघूम झाले असते, पूर्ण भिजून गेले असते मी, असं म्हणते काव्या. तरीसुद्धा पार्थ काही रिॲक्ट करत नाही आहे. आणि मग पार्थ काही बोलत नाही बघून इतका काय ॲटिट्यूड देतोय हा, कधी नाही ते मी एवढं बडबड करते पण हा पार्थ, हा देशमुखांचा आर्किटेक्ट बघतो, बोलेल तर शोपत. झालंय का यांना, मुद्दाम करतायत का हे? कालपासून इतका सस्पेन्स क्रिएट करून ठेवलाय की आता मला भीती वाटायला लागली, असं तिचं मनातल्या मनात बोलणं चाललंय बरं का प्रेक्षकांनो. खरंच जेव्हा काव्याच्या समोर ते सत्य येईल, तो का चिडलाय ते, तिला काय वाटेल आणि पार्थ कसं रिॲक्ट करेल ते बघूया. तर इकडे रम्या म्हणते, काय? मग नंदिनी म्हणते, काव्याला बाय करायला मी सहज खिडकीतून बाहेर बघत होते तर मला काय दिसलं, पार्थ आणि काव्या दोघं जण एकत्र गाडीने निघून जात आहेत. आणि मग रम्याचा असा की असे डोळे बिळे भिरभिरत होते. नंदिनी म्हणते, मस्त बाय केलं मी त्या दोघांना. वाह, दोघांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आहे आणि दोघं एकत्र गाडीने गेली आहेत, असं म्हणते बरं का. छान प्रगती केली ना दोघांनी, असं म्हणते. तर रम्या लगेच असे तिळपापड झाले बरं का तिचा. तर ती म्हणते, हे सगळं तू मला का सांगतेस? आणि मग अगं तुला नाही तर सांगणार तर कुणाला सांगणार, असं म्हणते बरं का नंदिनी. आणि म्हणते, तुला खूप काळजी असते ना तुझ्या मित्राची, असं म्हणते बरं का वरती. आणि म्हणते, आता काव्या स्वतःहून गाडीत बसले म्हटल्यावर पार्थ खुशच असतील ना. आणि रम्या कशी रागाने बघते तर नंदिनी म्हणते तिच्याकडे बघून, डोंट वरी, असं म्हणते. रम्या काहीच बोलत नाहीये. कॅब शोधतेस ना, असं विचारते बरं का मुद्दामून नंदिनी. अगो जा, नाहीतर उशीर होतोय तुला ऑफिसला, असं म्हणते बरं का. रम्या चिडून बाहेर जात असते तोपर्यंत. आणि मी काय म्हणते, ऑफिसमध्ये ना पोचल्या ना पार्थला 1 मंथ ॲनिव्हर्सरीचं विश कर, आनंद होईल त्यांना, असं म्हणते बरं का. तर रम्या लगेच चिडून हात झिडकारून घेते स्वतःचा तिच्याकडून आणि रागाने बघते. नंदिनीने मात्र बाजीत छान मारले बरं का. बाय, असं म्हणते ती आणि स्वतःशीच हसते, कारण जिरवायलाच पाहिजे रम्याची कुणीतरी. बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते आणि नेमकं कसं कसं घडणार आहे ते. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये इकडे मानिनी नंदिनी बोलत असतात आणि नेमकं आज काय आहे हेच कसं विसरला जीवा. तर काय आहे आज, असं म्हणत जीवाची तिथे एंट्री होते. जीवाला कळल्यानंतर तो कसा रिॲक्ट करेल. तर इकडे पार्थ काव्याला त्या जागेवर घेऊन आलाय. इथेच येता ना तुम्ही रोज, असं म्हणून विचारतो. या बेंचवरच क्लास सुरू असतो ना तुमचा, असं म्हणून विचारतो बरं का. आणि तुम्हाला जाब नाही विचारत आहे मी, कारण तो हक्क तुम्ही अजून मला दिलेला नाही, असं तो म्हणतोय. खोटं बोलेलं जसं मला आवडत नाही तसंच तुम्हालाही आवडत नसणारच असं मला वाटत होतं, पण तुम्ही माझा विश्वास खोटा ठरवलात वगैरे, असं या शब्दात पार्थ बोलतोय. बघूया यांची गोष्ट कशी पुढे जाते ते. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवटपर्यंत एपिसोड बघत